बरं मला काय घंटाभर धुईत बसू नका ना, माझ्या हात गेला गळून. काय करू मग? चला ना जा बसा तसंच मी चालेल. तिथंच बसायला लागलेत कवर बी तिला घासीत घासीत जणू लय मोठी घासल्यावर लय गुरी पान होणार असल्यावानी. ते बैल राहिले तिथं बिगर पाण्याचे तिलाच लागलेत घासायला कब्बर दूध नाही देत तिलाच लागलेत चोंबाळाय. इकून टाका तुमच्या हाताने, माझ्या हाताने नका पाप करू. मी काय दूध गिदू खात नाही काय नाही, तुमचं तुम्ही खातात बघा. काय तरस व्हायला लागलाय मग चुळीत बसू नका ना. उरच का असतात कवर बी असतंय काय. आणि ते घागर घेऊन या बघा रिकामी झाली की. तुझं तू बघ नाही घागर घेऊन या. ती घागर घेण्यासाठी उभा होते मी तिथं आता बसतो. अशी कशाला गेली मी मोकळून आले. आणलाय हांडा तो आणला मी हांडा बकेट आणली माझं म्या. ऊन लागायला मरणाचं तिथं उभा राहिले माणूस उरका तर तिथंच लावलंय. माझ्या हातात बी दोन भांडे येते हे मी बी काय नाही आणलं नाही काय उरकाच म्हणते त्यांना ते तिथंच निमगळ लावायला लागले. तर सोन्या उठून उभा राहिलाय पाणी प्यायचं म्हणलं की. सोन्या ऐ पिलुश्या ताण लागली तुला ए वागा काल लागलं कर तुला आव वागा गुन्हाला तर काय गिन्यानच नाही. मुंडकच हलवायच्या महाग असतो. आणा आता दोन बैल ते कसं धरून आणणार. सोन्या गुन्हा घ्या आधी का नाही का जमायचं सांगितलेलं काय नाही झालं. उरका मी आहे म्हणून तरी बरी आहे. काय पहिले शिकवाय मास्तर होते का नाही माहित नाही, पण ह्या जन्मामध्ये मास्तरपेक्षा बेकार मय हाल करून ठेवलंय तुम्ही. प्रत्येक गोष्ट सांगावं लागत या. झाला ना म्हातारा जीव आता कवर सांगावा. होत माझ्यावर लाईन मारली होती म्हणून आले आता. चला लय गप्पा मारत बसू नका. घागर घेऊ का आहेत का हात बसा मग तसंच माया करायसारखं नाही तर मायाने मनाय गेले तर मायाने बी जमाना गेली आता काय घेणं देणं नाही. एक दोन खेपा आणून लागावं म्हणलं इथून इतकं लांब आहे तर त्यांना जमत नाही. काम वाढून बसलंय. कामात काम वाढून बसले. तिकडे ते घर बांधा काढले सगळा पसारा पडलाय. इकडे बी रानात पसारा पडलाय. रामाला राहायला कोटा करायचा नुसता बैलाचा कोटा झालाय. तेवढ्यात पोरांनी लय मोठं वाढ भरलंय. दांड्या मोडून बसल्यात. बरं झालं इथं मोडल्या नाही तिथं लय खडा आहे. दांड्या गेल्या कुजून म्हणतात की असं झालं पोराने वाटोळ केलं. अगं मोडले ना कुजून गेले. मग तुम्हाला आधी कळत नव्हतं का माझ्या पोराला नाव ठेवायला नसतं काय करायला लागलं. पडलं इथं गावतात बरं पाय अडकाला नाही मग काय तर हे गेलं इकडं हे गेलं इकडं. अहो ते निघत आहे की मालक ते सोडून निघत आहे की ते काय बरं त्या झटू नका बरं का. ताकद लावा लागते. मग ताकद नव्हती का मला बघितल्यावर ताकद येते तुम्हाला माहिती आहे का नाही. या बालीवर बसू का मी तुमची गंमत बघत. मग तुमची गंमत बघायची नाही तर काय करेल. पेंड्या काढ लागू काय माणूस असं हा पडलं खाली काय पेंड्या काढायची गरज आहे. बाजूला टाका हे इथं टाकावत म्हणते इतक्या लांब असतात का कोणत्या गावतात बघू बरं आज किती टाकतात किती टाकतात. हे इकडे काय वाटावर यायला लागले हे वाढ अहो तिकडे शेंडे करा ना पलीकड म्हणजे लेकराला पुन्हा अजून अडचणीतून काढायला नाही पाहिजे. कोणाचं सांगू मग इथं टाकाय काय झालं या अडचणीत. बरं बैलाला वाट टाकायचं माझ्या खांद्यावर द्या 2 भेळे तुम्ही घ्या 2 भेळे तुम्ही टाकून येतात भेळ तुम्ही टाकून येतात नाही व तसं नाही. म्हशीला टाकून म्हशीला आणि इकडं बघा म्हशीला आणि पिलूला मायापाशी द्या 2 भेळे आणि तुम्ही काय करा तुम्ही घ्या 2 भेळे 4 भेळे म्हणजे मग सगळ्यामध्ये एकच ह्याच्यामध्ये काम होतं द्या. मी तो सोन्या कोणाला टाकतो
सोन्या कोणाला तुम्ही टाका मग दोघं संगच काम करू ते. मला वाटलं 5 बेळ घेता ना तुम्ही. 5 हो, मला एवढी ताकद आली नाही का. चल माझ्या खांद्यावर 2 घेतले तर 2च जास्त घेतले तुम्ही. त्यापेक्षा 2 जास्त घेतलेत ना, अजून काय पाहिजे. मग गड्याची ताकद वेगळी असते, बयाची वेगळी असते की. घेतलेत ना. गाडीची ताकद म्हणजे काय असं काय नाही का? बघा माझी ताकद. भेळ तिरपट मिळपट टिकलेत माझ्या खांद्यावर. आरलेत मोठ्या मोठ्याने. आवडीला अजून एक खेप नेऊन टाकावं लागते काही की वाड्याची. तवर हे एक एक खाते तर आता 2 टाकायचे. आणि मग मग आवडीला एकच वेळा का मग 2 चाललेच की. मग त्या पिलूला पिलूला टाकले ते 4 वाडे. 4 वाड्यामध्ये पिलू होय. पुन्हा काय गाडी खाली केली अजून इकडे खेप न्यावं लागेल ना काय त्याला. सगळ्यालाच पाहिजे ना. जवळचं काम आपण करत, लांबचं काम मला सांगते. जवळचं काम आपण करते, लांबत कोयते नाही रे. मला नको कोयतं. मला हात आहे तो सोडायला. तुमचेच बोट बारकायला इथं. जनावरांची काळजी करायची म्हणलं तर नुसतं म्हणते जनावरांची काळजी आहे, जनावरांची काळजी. आणि काम करून घेते दुसऱ्याकडून. काय काम करतेस म्हणते. हे तर 4 बारा डोंगर उतरायला आणि या गायला उतरायला माहिती का इतका धापा भरतात. हा त्याला धापच नव. तरी म्हणतात काय काम करतेस तू. मी लय काम करतो या. आता त्यांच्या अंगाला माशी येत नाही, त्याला मी काय करू. आवडे तेव्हा मालकाने तुला वर टाकायचं सांगितलं. पिलूला उलसकट टाकायचं सांगितलं. सरक महाग सरक. खाली सर महाग सोडू दे त्याला. सर महाग महाग सरक की त्याला सोडू दे. तू सोडते पुढचं. आणि तुला टाकायचं गाडं आव आणि दे. आवडी क्या भेळा सोडू द्या ना गेली मग मला. दीड भेळा तुला, दीड अर्धा भेळा तुला. निबर बहीण जरा खाली बसायला आपल्याला. सगळं मुरमाडाचं रान झाले. काय आता आनंदाने तर करतात आता आम्ही गाडी खाली. आवडे वाटूळ करू नको हा बरं का. वाटूळ करू नको बाई. जर वाड महागा मोलाचा आहे. जाऊ द्या मला काय करायला बघू दे. आणले पाहिजे त्यांनी दुसरे भेळ कवळे हे आहेत ना उभा. राजा सरजा लागलीत ना बघायला. कसा आहे आमचा बंगलो. डोंगरामधला बंगलो कसा आहे. लय मस्त वाटतं माहिती का. आता इतकं 12-1 वाजलाय. आबाळ आल्यामुळे सावली पडली. भारी वाटायला लागले. नाही तर का नाही ह्या टायमाला इथं उभा राहा वाटत नाही. कडकड कडकड वाजत आहे. आता मी आवडीला टाकली वैरण. मालक आलेत आता पलीकडून वैरण घेऊन. सोन्या गोण्याला टाकली त्यांनी. दुसरे आले 4 वेळ घेऊन. माझ्यापेक्षा खरं नाही त्यांचं दुप्पट काम होतं. तरी पण मला 2 जरी झालं तरी लई होते ना. चला चला लवकर काचा काचा मी टाकले बी आवडीला. चिरडी होती जरा मालकाला. आलात का चढ आहे. अहो तुमच्यासारखं असं माहिती का घोड्यावानी पळ्या भाजी घोड्यावानी माणसानी. घोड्यावानी पळाय पाहिजे तुम्ही बरं. हा काय 4 भेळे काय 4 माणसं घेऊन घोडं पळत माहिती का. चढानीच पळत डोंगराने घोडं माहिती का. घोडं डोंगराने पळायला लागलं काय शिन भारी वाटतोय. शिन भारी वाटतं शिन. राजा सरजाचं लय भारी झालं आहे का नाही पटांगणाला. इकडे 1 नको 2 नको 1 टाका तर. इकडे येणार नाही दादा तुम्ही इकडे.
काय त्यांच्याकडे यायचं पाणी पाहिजे. कसलं ऊन लागलंय चटकाय बघा ना. आबाळाचं ऊन लय चटकत आहे ना. सावलीला बांधलेत ना. त्यांचं झालं आपलं सांगते मी. आपलं चलतच राहील. आपलं चलतच राहील. आपलं चलतच राहील. ते नुसते 2 भेळ घेऊन यायला मला ह्या का घाम आला. आता मी ते 4 आला मी 4 आणले तरी मला पानाचं हे पाजर सुद्धा नाही तर माहिती. मग त्याच्यामुळेच म्हणलं ना गाड्याला लय दमाने घाम येतो या. तू काय आज शाळा होती का? हा? जनावरांचा मास्तर आपलं जनावरांचा डॉक्टर होतीच पहिला. चला घेऊ आता ते बैल गाडीमधलं उतरून जाऊ घरी. घरी काय तिच्या दांड्या बसायच्या लागून. डबा आता लगे हा तिकडे दुरुस्त करायला न्यावं लागेल आता. चांगल्या लोकांनी टाकून मिस्त्री आलीत घरी. येऊ दे मग आता हे तरी करावं लागेल. काय त्याला लागतंय रे म्हणे पोलीस घर. हां माझ्या बसून तिकडे पेन फिरवा बरं तेव्हा मला मी नेऊन सोडतो गाडी. बरं 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 बरं. लेकरांनी भाकरी नाही खाल्ल्या उपाशाला उपाशी लेकर येतं. येते पटापटा भरून आले असते. फोन आलता त्याचा अजून नाही भरले. कोणतं तरी 250 वाडं झालं म्हणला आणि कोणाचं तरी इथं 60 वाडे बिळे. नाव टाकून घे म्हणा. मोबाईलमध्ये नाव टाकून घे. तसंच म्हणावं लागेल. लागली का दाव कापायची गरज होय. तुम्हाला ताकद लावायचीच हे नाही. मग करायच्या आधीच हे करतात तुम्ही. काय बी असं आहे हो. कुठं म्हणजे दांडका कुठं झाला. बैलगाडीमध्ये गेला असतं वाडे. चांगलं बांधते तो भेळे. चांगले बांधतात. असे भेळे बांधले म्हणजे माणसाला शिवून येत नाही. हा जलता त्याच्या भेळेत बघा. जलता त्याच्या भेळेत. जनावरांच्या चारामध्ये काडकुड करूच नाही. काडकुसर माहिती आहे का. सगळे सारखे नसतात म्हणे. हां सगळे माणसं सारखे नसतात. तेवढं आहे.